संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण आजच्या या स्मृतिस्थळ निरूपणाच्या 10व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत स्मृती 114 क्रमांकाची। काळे कृष्ण भट गीत गायनी प्रशंसने। काळे कृष्ण भट्ट हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांनी जे गीत गायलंय त्याची प्रशंसा भटोबासांनी केलेली आहे। एक वेळ काळे कृष्ण भटी, एकदा काळे कृष्ण भटांनी दसांके उद्धव देवा गोकुळ पडताळ नेयाची पदे केली। दसांके म्हणजे 10 कडव्यांचं उद्धवदेव जे गोकुळात गेलेले होते, जे असं म्हणतात की उद्धवदेवांना असं वाटलेलं की माझ्यासारखा भक्त कोणी नाही, तर म्हणून त्यांना गोकुळात पाठवलेलं की गोकुळामध्ये ज्या कोणी गोपिका आहेत किंवा कृष्ण भक्त ज्या आहेत, कृष्ण वियोगामध्ये जो जनसमुदाय तिथे आहे त्यांना भेटण्यासाठी त्यांचं दुःख ह्यांनी बघावं की ते किती वियोग दुःखामध्ये आहेत, जेणेकरून त्यांना कळावं की आपल्यापेक्षा सुद्धा दुःखी वियोग परमेश्वराचा ज्यांना झालेला आहे ती मंडळी आहेत म्हणून। म्हणजे कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपणच खूप भक्ती करतो, पण कधीकधी एखादी व्यक्ती अशी भेटून जाते की आपल्याला लक्षात येतं की हे तर आपल्यापेक्षा जास्त स्मरण हे करतात। म्हणून जेव्हा केव्हा असं परमेश्वराला वाटतं की आपल्या भक्तीमध्ये काहीतरी दोष येतो आहे, त्यावेळेला परमेश्वर काय करतात, तुमच्या त्या भक्तीतला, तुमच्यातल्या विधीतला दोष जो आहे तो काढून टाकण्याच्या दृष्टीने काहीतरी निरूपण, काहीतरी प्रसंग त्या ठिकाणी उपस्थित करतात। कुठेतरी भटोबासांना असं वाटायला लागलेलं की माझ्याशिवाय स्वामींचं काहीच म्हणजे कार्य जे आहे ते सगळं मीच करतो असं वाटायला लागलेलं, परंतु आमच्या स्वामींनी काय केलं, त्यांना सांगितलं निघा इथून, तुम्हाला कुठे जायचं, काय जायचं। आणि एकदम कसं काय स्वामी म्हटले कुठेही जा पण इथे थांबायचं नाही। आणि मग रिद्धपूरला थांबलेले आहेत ते 6 महिने तिकडे। मग त्यांच्या लक्षात आलं की माझ्याशिवाय पण स्वामींचं सगळं कार्य होणार आहे, मी करणारा कुणीच नाही, करते करविते सगळे परमेश्वर आहेत हे भटोबासांच्या लक्षात आलं। आणि म्हणून जेव्हा सांडव्याची लीळा घडते त्यावेळेला सुद्धा कोणीतरी म्हणतं की बाबा ह्या राणाईचा आहे, तिला स्वामी म्हणतात की तू ते दोन्ही पायाने तो शिळा लोट, हिच्याच्याने कुठे लोटल्या जाणार, आपल्याकडनं हल्ली सुद्धा नाही ती शिळा। तेव्हा भटोबास म्हणतात करते करविते ते काही आपण, करते करविते ते गोसावी परमेश्वर। म्हणजे परमेश्वर सगळं करून घेणारे आहेत, आपण कुणी नाही। आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्या विधीमधनं किंवा आपल्या कार्यामधनं प्रगटता कामा नये। अहम असतो, त्याच्यानंतर एक प्रकारे इगो ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये बोलूया, हा प्रकार कुठेही कुठल्याही क्रियेमध्ये आपल्याला नको पाहिजे। आपण एकमेकांना भेटल्यानंतर दंडवत करतो, त्याच्यामध्ये विनम्रता वागतो, आपण दंडवत म्हणतो, आपण स्वतः म्हणतो आधी। तुम्ही जर का म्हटले बघूया ते करतात का दंडवत, इथे लगेच अहंकार आला आणि आपणच आधी दंडवत केला पाहिजे। इथे हा नम्रता आधी, विनम्रता आधी। म्हणजे परमेश्वरीय साधनामध्ये असेल, विधीमध्ये असेल, कार्यामध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, तुमच्याकडे विनम्रता ही असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून परमेश्वर काय करतात, तुम्हाला निर्दोष करण्याच्या दृष्टीने परमेश्वर आपलं कार्य करत असतात। कुठेतरी आचार्य आणि नाथोबासांनी श्राद्धगृही भोजन करून आले, लगेच स्वामींनी त्यांना काय केलं, शिक्षा पण केलं, निर्दोष केलं त्यांना। जिथे कुठे भक्त मंडळी चुकतात तिथे परमेश्वर त्यांना शिक्षा पण करतात। आणि मला तर आश्चर्य असं वाटतं की भट्टोबासांसारखी व्यक्ती, माईमभट्टांसारखी व्यक्ती आहे, म्हणजे विद्वान लोक आहेत, ही सर्व संघ परित्याग करून आलेली लोक आहेत, ही वयाने मोठी लोक आहेत,
परंतु स्वामींना एका शब्दाने कधी म्हणत नाही की देवा म्हणजे आम्ही एवढे मोठे, आम्हाला तुम्ही कसं काय शिक्षा पण करता, की सगळ्या लोकांच्या देखत आम्हाला तुम्ही बोलता, असं कधीही तक्रारच नाही आहे. कारण की भटोबास वगैरे या सर्वांना हे माहिती आहे की स्वामी आपल्या भल्याचं तेच बोलतात. आपलं जिथे चुकतं तिथेच परमेश्वर बोलतात. मुळात म्हणजे कधी कधी असं असतं की आपली चूक कोणी काढली की आपल्याला लगेच तिथे त्रास व्हायला लागतो आणि आपण त्यांच्यावर वैतागतो, भडकतो वगैरे वगैरे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली चूक आधीच ते आपली चूक सांगून आपल्याला काय करतायत, सावध करतायत, आपल्याला निर्दोष करण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. आणि वरून परत आपण आपला दुसरा दोष त्यांच्यावर टाकायचा आणि रागवायचं, तसं असता कामा नये. आमचे आचार्य कधीच रागवले नाहीत, कधीच वैतागले नाहीत स्वामींवर. जे स्वामींनी जी सेवा दिली ती त्यांनी विनम्रतेने केली, जे शिक्षा पण केलं ते सुद्धा विनम्रतेने घेतलं आणि जो प्रसाद दिला तो सुद्धा विनम्रतेने घेतला. सगळ्या ठिकाणी विनम्रता त्यांची होती. म्हणून आचार्य स्वामींच्या सन्निधानी राहून आन आन होत राहिले, पुढे पुढे जात राहिले. आणि म्हणून स्वामी त्यांच्याविषयी म्हणतात आनोनी आन झाला असे. म्हणजे हा बदल तेव्हाच घडला जेव्हा आचार्यांनी आपला सगळा अहम बाजूला ठेवून दिला. अहम आलेला त्यांना की बाबा माझ्या घरामध्ये एवढ्या वाईट घटना घडल्या, माझ्याच घरी का, हा अहम त्यांच्यामध्ये आलेला होता. परंतु आमच्या स्वामींचं नुसतं नाव ऐकलं, सन्निधान मिळालं, भेटी झाल्या, बोध झाला, अनुसरण झालं, सन्निधान परत घडलं, कायमस्वरूपी बदल होत गेला. कारण की त्यांनी सगळे आपले दोष बाजूला ठेवून दिले आणि मग तिथून पुढे चालायला लागले. जेव्हा दादोसांनी सांगितलं की जो प्रसाद दिला जाईल तो तुम्ही खायचा नाही, आम्ही खाणार, प्रसाद तुम्ही घ्यायचाच नाही, आणि गोसावी तुमचे गुरु नाहीत, आमचे गुरु आहेत, तो आम्ही खाणार. आणि जेव्हा स्वामींचा प्रसाद तिथे त्यांना द्यायला तिथे समोर आलेले आहेत बाईचा आणि प्रसाद देत आहेत, तेव्हा भटोबासांनी हात पुढे केला, प्रसाद घेतला, नाही सांगितलं तरी घेतला आणि विचार केला की जर का हा प्रसाद मी घेतला, ग्रहण केला आणि ज्यांचा प्रसाद मी घेतोय ते स्वामी जर का परमेश्वर आहेत तर मला लाभच होईल. आणि जर का परमेश्वर नसतील, ते सामान्य कोणी असतील, तर मी तर असे कितीकांची उष्ट खाल्लेलं आहे, हिसकावून खाल्लेलं आहे, त्यातलं हे पण एक उष्ट खाल्ले जाईल, त्याच्यात काही नवल नाही. असा विचार विमर्श केला त्यांनी आणि पुढे त्यांनी प्रसाद घेतला. आणि एकदम त्यांचं जो पहिल्यांदा त्यांनी स्वामींचा प्रसाद घेतला त्याच्यानंतर भटोबास शेवटी प्रसादवत झालेले होते. दोही देवाचा संबंध त्यांना झालेला होता. आज जर का त्यांनी सिन्नरला प्रसाद नसता खाल्ला तर शेवटच्या टप्प्यामध्ये भटोबास प्रसादवत होण्याची जी प्रक्रिया आहे ती झाली नसती त्यांच्यावर. ती अनुकूल भाव तेव्हा त्यांनी ठेवला नसता तर कदाचित तो भाग झाला नसता. परंतु तेव्हा तो प्रसाद घेतला आणि मग आमच्या महादाईचा त्यांना जेव्हा प्रसाद वस्त्र बांधतात तेव्हा ते म्हणतात प्रसादे प्रसाद बांधी जात आहे. दोन्ही देवाचा संबंध तुम्हाला झालेला आहे. हा बदल भट्टोबासांमध्ये झाला कारण की भट्टोबासांनी सगळा अहम आपला बाजूला ठेवून दिला. आणि म्हणून आपल्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा अहम असता कामा नये, अहंकार असता कामा नये, एकदम मीपणा असता कामा नये. आपली एकट्याची जरी आपण सगळं खर्च करतोय, पंगत करतोय, सगळं करतोय, पंचपक्वान्न बनवतोय, पण तुम्ही एकटे बनवू शकत नाही. तुम्हाला 4 लोकांना सांगावं लागतं की मदतीला या बरं का. ते लोक आलेच नाही, तुमची पंगतच होणार नाही. म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे नुसता पैसा खर्च करून काय उपयोग नाही. त्याच ठिकाणी मदतीला सुद्धा लोक असणं खूप गरजेचं आहे. म्हणून उद्धव देवांना श्रीकृष्ण महाराजांनी गोकुळामध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर गोकुळ पडताळण्याची पदे केली आणि ते गेल्यानंतर तिथे जे काही घटना घडल्या याबद्दल काळे कृष्ण भट्टांनी जे श्रवण केलं आहे, ऐकलेलं आहे, ती घटना त्यांना माहिती आहे. त्यावर त्यांनी 10 कडव्यांचं एक काव्य तयार केलं. ते भटोबासांपासी म्हणितली आणि ती पदं, त्या ओव्या भटोबासांकडे त्यांनी म्हटल्या. तिये पदे ऐसी, ते पदे कशी आहेत? पळांती जवनारी, म्हणजे जेव्हा उद्धवदेव
गोकुळात गेले तेव्हा सर्व तिथल्या गोपिकांनी ज्या वियोग दुःखामध्ये आहेत, कृष्ण महाराज गेले मथुरेला, एकदम अचानक सोडून गेले म्हणून जे वियोग दुःखामध्ये ते आहेत, त्यांनी सगळ्यांनी त्यांना घेराव घातला. हा मथुरेहून आलेले उद्धवदेव, कृष्ण महाराजांनी पाठवलेले उद्धवदेव म्हणून त्यांना घेरा घातला. कारण की उद्धवदेव काय करायला आलेले, काहीतरी द्यायला आलेले. कृष्ण महाराजांकडनं त्यांनी काहीतरी आणलेलं आहे यांना देण्यासाठी. शेणू ऐकू संभ्रमित अंग सिखे देखोनी, कृष्ण महाराजांची वस्त्र ते घेऊन आलेले आहेत. कृष्ण महाराज तर आलेले नाहीत, पण त्यांची वस्त्र आलेली आहेत आणि ते देखून त्या गोपिका संभ्रमित होतात, एकदम दुःखी होतात. अजून कोमाईली मुख कमळे, सगळ्यांची मुख कमळ सगळ्या गोपिकांची अशी कोमेजलेली आहेत. अतिवियोग दुःखाने, खूप वियोगाचं दुःख त्यांनी सहन केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज गेलेलं आहे. कृष्णा लागी उतावळे गोपी वृंदे बोलती, कृष्णासाठी सगळे उतावळे आहेत, बाकी काहीच नको आहे, कृष्ण महाराजच पाहिजे आहेत, अशा दृष्टीने हा वियोग यांच्यामध्ये संचरलेला आहे. काह्या त्यजिले कृष्णे, कृष्णे प्रियोतमे म्हणती बाळा, तुम्ही आम्हाला त्यागून गेले का, सोडून गेले का. आता काहीसा पडिताळा कृष्णा मेळवी उद्धवा, आता उद्धव देवाला पाठवून काय उपयोग आहे, तुम्ही स्वतः आले पाहिजेत, उद्धवदेव नको आम्हाला. नित्य स्मरो हे गोकुळ, बंद सवंगडे खिरारी आम्ही देवी किया किंकरी, कही न विसरो गोविंदा, म्हणजे पूर्ण गोकुळ तुमची आठवण काढत आहे. तुमची सवंगडे गोप तुमचे सगळेजण, तुमचे अख्खं गोकुळ तुमची आठवण काढतं. आम्ही देव किया किंकरी, आम्ही देवी किया किंकरी म्हणजे आम्ही तुमच्या दासी. कही न विसरो गोविंदा म्हणजे तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकत नाही. सकळ कळा विंदा सुंदरी, राया रायांच्या कमुरी, आमुते सांडोनी मुरारी त्या प्रणीन गोपाळ, म्हणजे तिथे आमच्यापेक्षा जास्त भाग्यवान लोक तुम्हाला तिथे भेटले असतील म्हणून तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलेले आहात. चंदना आणि हा चंद्र निरातावी कृष्णे विन, जव जव देखो वृंदावन तव अधिका आठवे, जे तुमच्याशिवाय हे पूर्ण गोकुळ हे काय झालेलं आहे, निरातावी म्हणजे एकदम तापलेलं आहे, वियोग दुःखामध्ये जळते आहे सगळं काय गोकुळ. आणि जेव्हा जेव्हा ते वृंदावन आम्ही पाहतो तेव्हा अधिक आठवे म्हणजे अधिक आठवण तुमची येते आम्हाला. कृपादृष्टीची अवलोकने, दुःखिस्त जीवा कारणे, तया प्रियाचे गाराणी आम्ही कवणा सांगो, म्हणजे तुमचं ते कृपादृष्टीचं अवलोकन या दुःखिस्त जीवांकारणे तुम्ही काय केलं पाहिजे, त्या दुःखिस्त जीवांना तुम्ही कृपादृष्टीने अवलोकन केलं पाहिजे. एरवी तुम्ही जर का नाही आमच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं तर आम्ही आमचं हे गारणं कोणाकडे सांगायचं तुमच्याशिवाय. जयाचेरी बळे त्यजवनी कर्मे, रास खेळो वृंदावनी, ते रात्री आठविता काही सांगो व्यथा, हरेल कृष्ण दर्शनी, म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही सगळे त्यजवनी कर्मे, आमची सगळी कामं सोडून रास खेळो वृंदावनी, वृंदावनाला जाऊन जो काय रास क्रीडा वगैरे काय खेळल्या जायचा रास गरबा, आणि ते रात्री आठविता म्हणजे त्या रात्रीच्या वेळामध्ये सगळे मिळून तिथे उपस्थित आहेत, गोकुळ अख्खं कृष्ण महाराज आहेत आणि तिकडे त्यांच्या समवेत ते जे काय रास वगैरे खेळल्या जाते आहे आणि त्या संदर्भातली जी व्यथा आहे, आता ते वृंदावन बघितलं की ते सगळं आठवतं. हे तुम्ही उद्धवाला वगैरे पाठवून हे काही दुःख हरणार नाही आहे. हरेल कृष्ण दर्शनी, ती व्यथा जी आहे ती कृष्ण दर्शनाशिवाय ती व्यथा हरणार नाही. जीवीचे आरत कवणा सांगो दातारा, काही तू नेणसी सर्वज्ञ आर्तदानी उदारा, म्हणजे या सर्व जी काही प्रार्थना त्यांची चालू आहे त्या प्रार्थनेमध्ये ते म्हणतात, ते अजून पुढे सतत परमेश्वराकडे ती विनंती चालू आहे की जीवीचे आरत म्हणजे जीवाचं जे दुःख आहे, व्यथा आहे, कवणा सांगो दातारा म्हणजे हे दानी दातृत्व करणारे परमेश्वरा, हे आम्ही कुणाला सांगू तुमच्याशिवाय. काही तू नेणसी सर्वज्ञ अर्थदानी उदारा, तुम्हाला काय माहिती नाही का, तुम्ही कोण आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात
अर्थदानी म्हणजे अर्थदानी म्हणजे अर्थवंताला दान देणारे आहात आणि उदार आहात. तुमच्याकडे काहीही कमी नाही आहे. देण्याची तुमची जी काही दातृत्व भाग आहे तो सुद्धा उदार अंतःकरणाचे तुम्ही आहात. मग आमच्यासाठीच हा संकोचितपणा का म्हणून आहे? तो देव काही मिळेल आम्हा म्हणून ही थोरी अवस्था, हे आणि का नाहीये पै सांगता तुझ भक्ता वांचवणी. म्हणजे तो देव काही आता परमेश्वर आम्हाला भेटतील की नाही भेटतील म्हणून ही थोरी अवस्था. खूप दुःख आहे आणि ही सगळी दुःख परिस्थिती त्याच्यामुळेच आहे की देव आम्हाला भेटतील की नाही भेटतील. हे आणि का नाहीये पै सांगता, पण हे दुसऱ्या कोणाला सांगून उपयोग नाही. म्हणजे कुणीही भेटलं किंवा घरचे लोक आहेत त्यांना सांगता येत नाही. कारण की काय, तुझं भक्ता वांचुनी, तुमचे जे भक्त आहेत त्यांनाच हे आम्ही सांगू शकतो, एरवी कोणाला सांगू शकत नाही. कारण की जो भक्त आहे त्यालाच परमेश्वर वियोगाचं दुःख आहे. एरवी जो भक्त नाही ज्ञानी आहे, त्या ज्ञानीला परमेश्वर वियोगाचं काही दुःख नसतं. तेवढं स्मरणाच्या काळामध्ये कोणाला असेल किंवा तेवढ्यापुरतं कोणीतरी काहीतरी करेल ते, त्याच्यानंतर दुःख नाही. स्मरणाच्या वेळेस दुःख होईल, रडेल माणूस वगैरे, स्मरण झाले की परत आपल्या कामामध्ये ज्ञानी विलीन होतो. भक्ताचं तसं नाही आहे. भक्त सतत परमेश्वराच्या त्या दुःख वियोगामध्ये तो असतोच. महादेवा भक्तांना आमचे स्वामी म्हणतात, तुम्ही अलीकडच्या गावात थांबा, आम्ही पलीकडच्या गावात थांबतो. त्यांनी स्वामींची आज्ञा असल्यामुळे ते थांबले. एरवी भक्त आणि शेजागावी कधीच राहत नाही, तो परमेश्वरासोबतच राहणार. परंतु परमेश्वराने आज्ञा केल्यानंतर काय व्हावं लागतं, त्या भक्ताला परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. हेच संविधान आहे भक्ताचं. आमच्या बाईसांना स्वामी म्हणतात शिंगणापूरवरून की बाई तुम्ही आणि हंसराजे हे रिद्धपूरला पुढे जा, आम्ही चांगदेव भट्ट आणि आम्ही मागावून येतो. आणि मग बाईसा स्वामींची आज्ञा मानून रिद्धपूरला आधी गेलेले आहेत हंसराजांसोबत. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराच्या आज्ञेस तो भक्त जाऊ शकतात. परमेश्वराची आज्ञा भक्तांना पाळावी लागते. म्हणून माधव भक्तांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. परंतु स्वस्थता नाही आहे, वियोग दुःख आहे. परमेश्वर काय करत असतील, जेवले असतील का, झोपले असतील का, त्यांचं कोणी व्यवस्थापन करत असेल का, सेवा करायला कोणी असेल का, त्यांना कोणी भिक्षा आणून देत असेल का, हे सतत त्यांच्या मनामध्ये कधी देव मला कधी भेटतील, परत कधी बोलवतील, इतकी तगमग चालू आहे की पलीकडच्या गावातनं स्वामींच्या गावातनं येणाऱ्या एका व्यक्तीला, ब्राह्मणाला, भिक्षाकरी ब्राह्मणाला ते सतत विचारतात रोज की ते स्वामी गोसावी निकेनी असती, चांगले आहेत का, कसे आहे, तब्येत कशी आहे. म्हणजे हे काय आहे, हे परमेश्वर भक्ताचं दुःख. ते जे काही महादुबा भक्त आहेत, परंतु ते त्या ब्राह्मणाला ते दुःख सांगू शकत नाही. बरं सांगितलं तर त्याला समजलं नाही, ते त्याला लक्षातच नाही आलं. हे काय विचारतात रोज, त्यांनी खोटं सांगून दिलं, ऐसेनी ऐसे सर्पनिमित्त ते स्वामी गेले तुमचे. आता ते जर का ज्ञानी असते, तो ब्राह्मण ज्ञानी असता, तर त्याच्या लक्षात आलं असतं की हे का विचारतात. कारण हे भक्त आहेत, परमेश्वर वियोग यांना आहे म्हणून हे दुःखिस्त आहेत, म्हणून देवाला ते सतत आठवत आहेत. परंतु ते ज्ञानी नव्हते किंवा तो ब्राह्मण भक्तसुद्धा नव्हता. म्हणून महादेवा भक्तांची जी व्यथा आहे ती व्यथा त्या ब्राह्मणाला कळली नाही. म्हणून इथे काय म्हटले जात आहे की ही जी काही व्यथा आहे ती नय्ये पै सांगता, कुणाला सांगता येत नाही. तुझं भक्ता वांचोनी, म्हणजे तुमच्या भक्ताशिवाय ही व्यथा कुणालाही सांगता येत नाही. मना वाचे सर्व तो होवावा, नित्य वेधले माझे मन, ठेवी ठेवी हे ब्रह्मज्ञान काही सांगसी मुनिवर्या. म्हणजे आता माझ्या तनमनामध्ये सर्वत्र तुम्ही काय झालेले, संचरलेले आहात. नित्य वेधले माझे मन, माझं मन तुम्ही काय केलेलं, वेधलेलं आहे. आता ते ज्ञान, तत्वज्ञान वगैरे आता मला काही ऐकायचं नाही. काय ते सांगता, राहू द्या त्या बाजूला ज्ञान, आता तुम्ही या. म्हणजे एक वेळ आहे की तुम्ही ज्ञान घेता घेता, परंतु जर का तुमच्यामध्ये वियोग दुःख जर का संचरलं, मग ते ज्ञानसुद्धा नकोसं वाटतं.
मग असं वाटतं की ज्यांनी ज्ञान सांगितलं ते परमेश्वर आता भेटलेच पाहिजे. तोची होवावा तोची भेटावा. निर्वेद अनुशोच अनुताप अनुशोच आणि आर्त भाग जर का वाढला एकदम की मग काहीच नको असतं. आमच्या आचार्यांमध्ये तो जेव्हा भाग वाढला, भानखेडीला जाऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत, भान हरपून गेलेले आहेत, भानखेडीमध्ये भान हरपून पडलेले आहेत. महादाईसा म्हणतात चल तुझं गोसावी बोलाविले असे. ते म्हणतात कुठेच गोसावी, हे नव्हे रुद्रपुरी श्रीप्रभू, ते माझे गोसावी नाहीत, ते माझे गोसावी श्री चक्रधर स्वामी. म्हणजे मला म्हणजे त्यावेळेला परमेश्वर हे अवतार सुद्धा नको आहेत. ज्ञानाचा भाग तर काय, पण ते जे अवतार आहेत ते अवतार सुद्धा नकोत, मला तेच चक्रधर स्वामीच पाहिजेत. मग महादाईसांनी जेव्हा आठवण करून दिली, अहो तुम्हालाच तर चक्रधर स्वामींनीच तर तुम्हाला निरोविलं की नाही श्रीप्रभूंना. मग ते सावध होतात, शांत होतात, विचार करतात, चिंतन करतात, सर्व आठवतं आणि मग रिद्धपूरला त्या घेऊन येतात. म्हणजे ही जी व्यथा आहे, ही व्यथा एका भक्ताची व्यथा भक्तच जाणू शकतं. आणि भक्ताची जी काही महती आहे ते सुद्धा भक्तच जाणू शकतात. किंवा बाई भक्ताची थोरी देवची जाणे, देवालाच फक्त माहिती आहे भक्ताची थोरी काय असते ते तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. नुसती भक्तांची उद्धरण प्रकरणातली 2-4 वचनं आपण वाचून काढली, भक्त वियोगिनुरे भक्ता नित्य संबंध, हे वचनं नुसतं पाठ केली, त्याचे अर्थ पाठ केले आणि ते म्हणून दाखवले, म्हणजे भक्ताची व्यथा समजली का आपल्याला? भक्त वियोगी नुरे म्हणजे काय आपल्याला समजलं नाही. आपलं नाक तोंड बंद केल्यानंतर मग कळेल भक्त वियोगी नुरे या वचनाचा अर्थ. आपण गुदमरून जाऊ, श्वास येणार नाही, मग लक्षात येईल आपण आपल्या श्वासामुळे जिवंत आहोत. श्वास नसेल तर आपण मेलो. कितीही पहिलवान माणूस असो, धडधाकट माणूस असो, त्याचं तुम्ही श्वास बंद केला, ऑक्सिजन बंद केला की तो मरणार. तसं भक्ताचा श्वास कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर वियोग जर का झाला की भक्त गुदमरणार. जर का परमेश्वरूपी श्वास भक्ताला दिसला नाही, भेटला नाही, तर भक्त एक क्षण सुद्धा जगू शकत नाही. आपला जरी श्वास बंद केला तर आपण 1-2 मिनिटं तरी जगू शकतो, जीव जायला वेळ लागेल आपला. परंतु भक्ताचं तसं नाही. त्रिशुद्धी पुसिले 3 वेळा विचारलं त्यांनी आणि 3ऱ्या वेळी पण त्यांनी तेच उत्तर दिल्यानंतर क्षणात देह खाली पडला. बाईसांनी काय केलं? आपलं देह संपवलं, लगेच विचार नाही केला, विचारत बसले नाही, काही नाही, म्हणजे लगेच प्रक्रिया केली आणि स्वतःला संपवून टाकलं. हे आहे ही जी काही व्यथा आहे, ही व्यथा सामान्य व्यक्ती समजू शकत नाही. ज्ञानीय व्यक्ती सुद्धा भक्ताची व्यथा समजू शकत नाही. आणि म्हणून त्या पदामध्ये, त्या काव्यामध्ये काळे कृष्ण भट्ट सांगतात गोपिकांच्या मुखातलं वचन, वाक्य, की बाबा ते म्हणतात की मी आमचं दुःख जे आहे हे आम्ही तुला सांगू शकत नाही उद्धवा. आम्हाला काय व्यथा होते हे फक्त कृष्णालाच सांगू शकतो आम्ही. आणि म्हणून ते अतिशय वेदनायुक्त सर्वजण आहेत. आणि मग अनमित बंधू अर्थदानी कृष्णू, अनमित बंधू, अनमित म्हणजे निमित्ताशिवाय ते बंधू आहेत बरं का. आपले निमित्त काहीच नाही आहे. आपलं जेव्हा कोणी भाऊ होतं तेव्हा त्याला निमित्त असतं, प्रॉपर्टी असते ना, मग ते भाऊकीचं नातं दाखवावं लागतं, मग ते प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल. म्हणजे त्यामागे काहीतरी एक कारण असतं. ते आपण जेव्हा एकमेकांशी नाते आपले असतात रक्ताचे आणि ते आपण दाखवतो, सांगतो, जोडून ठेवतो, तोडत नाही, तर त्याच्यामागे कारण असतं. आपल्या मुलामुलींची लग्न व्हायची आहेत म्हणून ते नातलग जोडून ठेवावं लागतात. किंवा आपल्याकडे काही सुखदुःखाचं प्रकरण काहीतरी होईल, काही प्रसंग घडेल, त्यावेळी नातलगच असावे लागतात. काही धावपळीला नातलगच असावे लागतात. काही कार्यक्रम असेल त्यावेळी नातलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आहे आपल्याला. जर का ते कारण संपलं तर नातलग तिथेच सुटून जातात लगेच. काही लोक आहेत ना की ते
आपल्या नातलगांशी कुठलाही संपर्क ठेवत नाहीत. ज्ञान म्हणून नाही बरं का, त्यांना नको असतात नातलग. सून आली की ती म्हणते मला सासू सासरे नको आहेत, नातं नको आहे मला, हे लोक पण नको ती. हे कारण वेगळं आहे त्याच्या मागे, बरोबर आहे. म्हणजे कधी कधी असं पण आहे की लग्न झालं की तो मुलगा म्हणतो स्वतःच्याच आई वडिलांचा त्याग करून टाकतो तो. म्हणजे हे काय आहे, हे नातं तोडल्या जातं. परंतु हे नातं तोडण्यामागे आणि एक वेगळं कारण आहे, म्हणजे ते नको असतात. ते काही ज्ञानाच्या दृष्टीने नको असतात असे नाही. हा बाबा त्यांना ज्ञान झालं आणि संबंधी अधिकार नाही हे ऐकलं म्हणून नाते तोडलंय, तर तो एक भाग वेगळा आहे. तो ऊर्ध्वगतीचा ते भाग आहे. तो त्याला म्हणतात की तामस, म्हणजे तामस सत्व त्याला म्हणतात. म्हणजे सत्व आहे, नातलगांचा त्याग करायचा आहे. तो कसा करायचा आहे, त्यांचे दोष घेऊनही फेडावे. संबंधियाचे स्नेह ते दोष घेऊन फेडावे, म्हणजे त्यांचा त्याग करावा. परंतु त्या तामसामध्ये पण सत्वाचा भाग आहे की परमेश्वरासाठी आपण ते तोडतोय. तो एक भागच वेगळा झाला. इथे विषय वेगळा चालू आहे. इथे विषय असा चाललाय की आपण एकमेकांना धरून का चालतो, आपण एकमेकांच्या सुखदुःखाच्या वेळेला आपण त्यांच्या घरी का जातो. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याकडे पण काहीतरी सुखदुःख येणार, त्यावेळी ते लोक परत आले पाहिजे. एखाद्या वेळेस लग्नामध्ये आपण जेव्हा कोणीतरी आहे ते त्यांना आपण काय करतो, लग्नामध्ये काहीतरी आहेर म्हणून काहीतरी देतो. कारण की आपल्या घरी लग्न तेव्हा आपल्याला पण ते आहेर देतील वगैरे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी गुंता एकमेकांशी, काहीतरी कारण आहे एकमेकांशी हे जोडण्याचं. म्हणून काय आहे, ही सगळी नाती संबंधी आहेत. या जर का गरज हा प्रकार संपला तर कुणी कुणाला मानणार नाही, कोणी कुणाला जुमानणार नाही. आज आपल्याला पोटाला भूक आहे म्हणून जेवायचं आहे. जेवायचं तर अन्न लागतं. अन्न हे पैशाशिवाय मिळत नाही, पैसा नोकरी केल्याशिवाय मिळत नाही. जर का आपले अष्ट स्वभावच बंद झाले, क्षुधा पिपासा मलमूत्र शीतुष्ण भय निद्रा हे बंद झाले, तर आपण कोणाचीही गुलामी करणार नाही, कोणाला जुमानणार नाही, कोणाशी विनम्रतेने आपण बोलणार. कारण त्याची गरजच नाही आपल्याला. आपल्याला भूकच लागत नाही, अन्नच नको आणि पैसाही नको, सगळं आहे आपल्याला. मग तो माणूस कोणाला जुमानेल का? का जुमानतो मग? कारण की गरजा आहेत आणि त्या गरजा एकमेकांशिवाय पूर्ण होत नाहीत. म्हणून आपण एकमेकांना धरून ठेवलेलं आहे. हे निमित्त नातं आहे. हे निमित्ताशिवाय कुठलंही नातं या जगामध्ये कोणीही पाळत नाही. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे ती मांजर असेल तर तिला माहिती इथे खायला मिळतं म्हणून ती येते. तिला इथे जर का खायला नाही दिलं तर ती इथे येणं बंद करून टाकणार. निमित्त आहे त्याचं, प्रत्येक गोष्टीचं निमित्त आहे. तसं परमेश्वराच्या बाबतीमध्ये नाही आहे. जगामध्ये एकमेव जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यामध्ये परमेश्वर एकमेव असे आहेत की जे अनमित बंधू आहेत, निमित्ताशिवाय आपले भाऊ आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याकडनं त्यांना घ्यायचा नाही आहे. उलट त्यांनाच आपल्याला प्रॉपर्टीचा हिस्सा द्यायचा आहे. ते स्वतःची संपत्ती उपभोगतात, म्हणजे आनंद आहे. परमेश्वराचा स्वयं आनंद आहे. ते आनंदमय स्वरूप आहे. ते आनंदमय स्वरूपच तुम्हाला द्यायचं आहे परमेश्वराला. तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही ते घ्या. जेवढं तुम्हाला स्वरूपामध्ये पसरता येईल तेवढं पसरा. जेवढं त्या स्वरूपामधनं पसरून तुम्हाला आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या. म्हणजे जर का आपल्याकडनं परमेश्वराला काही घ्यायचं असेल आणि म्हणून देव आपल्याशी नातं जोडून ठेवलं तर ते निमित्त नातं बंधुत्व झालं. परंतु देवाला आपल्याकडनं काही नको आहे. लक्षात घ्या, विषय कालचा. परमेश्वर काही सेन भजावा पूजावा न लगे. देवाला तुम्ही काही देऊ शकत नाही, देवाला काही नको पण तुमच्याकडनं. आणि देऊन देऊन तुम्ही देणारच काय आहात? तुम्ही सांगा मला काय देणार. फक्त ते देवाकडे नको असलं पाहिजे. जे तुम्ही देणार आहात ते देवाकडे नको असलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही वाढायला जर का आलात, पंक्तीमध्ये भाजी वाढायला आलात, त्या वाटीमध्ये भाजी फुल आहे, वाटी भरलेली आहे. आता तुम्ही वाढायला आला तर वाढू शकता का भाजी? वाटी भरलेली आहे, वाढणार कशामध्ये? तसं तुम्ही देवाला काहीतरी द्यायला आलात तर देवाचं जे काही आहे स्वरूप आहे ते पूर्ण आहे. खिडकी बंद करा.
ते देवाचं स्वरूप जे आहे ते आनंदाने परिपूर्ण आहे. त्यांना तुमच्याकडनं असं काही नको आहे. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी, त्यांनीच आपल्याला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही म्हणाले कुठून आलं, तर हे देवानेच मनोधर्मानेच प्रपंचातनं याची निर्मिती झालेली आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे. म्हणून आत्ता परमेश्वरच आपल्याला देणार आहेत. म्हणून हे काय आहे, निमित्ताशिवाय नातं देवाने जोडलं आहे. आपल्याकडनं काहीच घेणार नाहीत, उलट आपल्यालाच देणार आहेत. आणि तिकडचा दरवाजा लावला, म्हणजे हा एक भाग आहे. कोणीतरी आपल्याकडनं त्याला एखादा कर्ज घ्यायचं आहे म्हणून तो आपल्याशी नातं जोडत नाही आहे, उलट त्याला आपल्याला द्यायचं आहे. आपण त्याच्या जेवढं कामी गेलो, 10% कामी गेलो आणि परमेश्वराने 1000% आपल्याला दिलेलं आहे. आपण फक्त 1% कामी गेलो देवाच्या, आणि त्या बदली देवाने 1000% दिलेलं आहे. आणि दिलंय तसं अगणिक, आपल्याला दिलंय अगणिक, जेवढं पाहिजे तेवढं. अवंचकत्वे, देवतेचं जे दातृत्व आहे ते वंचकत्वे दातृत्व आहे. म्हणजे ती स्वतःचा आनंद भोगते, तो आनंद ती देतच नाही, ती दुसरा आनंद देते. त्यानंतर त्याचं पण लिमिटेशन आहे, मर्यादा आहे. त्याची मर्यादा आहे की ती तेवढ्या कालावधीच ते दुःख देते. पूर्ण वेळ तुम्हाला असं नाही की एकदा पावन केलं म्हणजे कायमस्वरूपी. परमेश्वर जे देतात, तुम्हाला जन्म मागतात एकच, पण तुम्हाला कायमस्वरूपी स्वरूपामध्ये पावन करून देतात. म्हणजे परत इकडे येणं नाही. हे आहे अनिमित्त बंधू. निमित्ताशिवाय बंधुत्वाचं नातं देवाने जोडून ठेवलंय आपल्याशी. आणि आर्तदानी नुसतं नातंच नाही, तुम्ही आर्त निर्माण झाली की लगेच तुम्हाला दान देतात. असे ते कृष्ण महाराज आहेत. जीवाचे जीवन, एखाद्या जिवंत व्यक्तीचा काय आहे, जीव आहेत ते. एखाद्या जिवंत व्यक्तीचा जीव, ते गेले म्हणजे जीव गेला. म्हणजे लीळा चरित्रामध्ये येतं, कृष्ण महाराज गेले आणि त्यांच्या वियोगास्तव काय झालं. नाही, कृष्ण महाराज गोकुळातनं गेल्यानंतर काय झालं, गोपिकांचं तर आहेच, झाडे सुकली. म्हणजे परमेश्वर कृष्ण महाराज त्या तिथल्या जीवांचा, जे वेधल्या गेलेले त्या जीवांचा जीव आहेत. जीवांचे जीवन म्हणजे या ठिकाणी सांगितलं, जीवाचे जीवन म्हणजे जे जिवंत व्यक्ती आहे. जिवंत म्हणजे कोण, ज्यांनी परमेश्वराला ओळखलं, ज्याचं ते वेधल्या गेले, जे त्यांच्या कणवेला पात्र ठरले, ते सगळे जिवंत लोक. एरवी ज्यांना परमेश्वर कळलेच नाहीत ते जिवंत नाही. तो सैनिक स्वामींना धक्का मारून जातो, त्याला देव कळलेच नाही. पालखीत बसला, त्याला देव कुठेतरी लक्षात आलं, हे कोणतरी वेगळे आहे. ते उतरला तो पटकन. चोर सांगती सोडवणे, त्या सैनिकांना कळलंच नाही कोण आहेत. पण तो अधिकारी आला, त्यांनी बघितलं, अरे हे तर गोसावी, सोडा यांना. त्याच्यानंतर रामधरणा राजा आणि स्वामींची प्रथम भेटेमध्ये पण स्वामींना त्यांनी घेरलेलं आहे, कोणतरी गुप्त हॅरत म्हणून. तेव्हा आधी रामधरणा राजा आहे, तो बघतो, अरे हे तर स्वामी आहेत, म्हणजे हे जिवंत डोळे आहेत, बाकीचे डोळे मेलेले आहेत. त्यांना हे कळतच नाही की व्यक्तिमत्व काय आहे. व्यक्तिमत्व कळलं पाहिजे, आणि ते व्यक्तिमत्व सगळ्यांना कळत नाही, पण ज्यांना कळालं ते सगळे जिवंत, ते जीव, आणि त्यांचे तुम्ही जीवन आहात. कृष्ण महाराज गेले, त्यांच्या वियोगास्तव तिथली झाडे सुकली. बोला, झाडं कधी सुकतात, जेव्हा त्यांना त्यांचं जीवन म्हणजे पाणी मिळत नाही, तेव्हा झाडं सुकतात, मरतात झाडं. परंतु इथे कृष्ण महाराजच त्या झाडांचं जीवन झालेले आहेत, तिथल्या जीवांचं जीवन झालेले आहेत. असे तुम्ही आहात. जीवांचे जीवन विनती करावी यादवराया, आम्हा द्यावे सन्निधान. म्हणजे उद्धव देवाला सांगतात, तुम्ही यादव राजा जो आहे, आता कृष्ण महाराज यादवांचे राजे आहेत, त्यांना तुम्ही विनंती करा की आम्हा द्यावे सन्निधान. आम्हाला त्यांनी सन्निधान द्यावं, यावं, भेटावं, म्हणून तुम्ही देवाला विनंती करा. हे जानवी गोपाळा, जवये मागवता पडिताळा, त्या आशा वांचूनी जीविताना तरी तेजोनी प्राणाते. म्हणजे तुम्ही त्यांना जाऊन हे जाणीव करून द्या आमच्या या परिस्थितीची.
नाहीतर काय होईल, ते जर का आले नाहीत तर काय होईल, ना तरी त्यजोनी प्राणा ते, आम्ही आमचा प्राणाचा त्याग करून टाकू. ऐसी ऐकोनी या विनती, उद्धव निमे वेगवतरे. कृष्ण वियोगे तातली देखुनी सकाळात कळेवरे. म्हणजे असं सगळं हे परिस्थिती बघून उद्धव देव एकदम बघतात की कृष्ण वियोगामध्ये हे सगळेजण किती तप्त झालेले आहेत, सगळेजण किती जळता आहेत इथे या ठिकाणी दुःखाने. म्हणे सभाग्या बाळा दैवे सकळा कैसा वेधू लागला. म्हणजे सगळे भाग्यवान लोक आहेत, देवाचा वेध ह्यांना लागला. अनुमोदित त्यांचा भाव, जीवी धरुनिया देव मथुरापुरी पातला. म्हणजे त्यांच्या त्या वियोग दुःखाचं अनुमोदन करत करत, म्हणजे त्यांची प्रशंसा करत करत आपल्याच मनामध्ये की मी तर समजत होतो की मीच मोठा भक्त आहे वगैरे, पण हे तर माझ्याही पलीकडचे आहे, माझ्याही पुढचे आहेत, हे असा गुण तर माझ्याकडे नाही आहे. आणि त्यांचं ते गुण आहे त्याचं अनुमोदन करत करत, गुण वाखाणत वाखाणत, जीवी धरून या मनामध्ये पक्क बसलं त्यांचं सगळं. ते जे काही वातावरण बघितलं त्यांच्या अंतकरणात ते ठसलं त्यांचं सगळं वियोग दुःख. आणि ते मथुरापुराला परत माघारी आलेले आहेत उद्धवदेव. देखावया कृष्णनाथा तयाही थोरी अवस्था, निमिष न वचे तयावी न परी हे आज्ञा समर्था. म्हणजे उद्धव देवांना सुद्धा आता असं झालं की कधी कृष्ण महाराजांना भेटतो, परंतु काय झालं, कृष्ण महाराजांनीच त्यांना पाठवलेलं होतं. मग देवा भक्ता होता मिळणी उद्धवदेव आणि कृष्ण महाराजांची भेटी झाली. सकळ सुखे ठेंगणी. आणि त्यावेळेला उद्धवदेवांना नव्याने कृष्ण महाराज भेटले आणि त्यावेळेला सकळ सुखे ठेंगणी, सगळं सुख तोकडी वाटायला लागली. देवाच्या भेटीचं सुख हे सगळ्यात मोठं सुख आहे, सगळ्यात निर्दोष असं सुख आहे आणि खूप आनंददायी असं सुख आहे. याच्या वेगळं सुख या संसारामध्ये वेगळं काहीच प्राप्त झाल्यानंतर मिळत नाही, याची जाणीव त्यांना झाली. अंतरीचे प्रणय अलौकिक, माये ते मी कैसे वाखाणी. आणि ज्यांना मी बघून आलो त्यांच्या अंतरामध्ये तुमच्याविषयी जे काही प्रेम होतं, तुमच्याविषयी जी काही आसक्ती आहे, माये ते मी कैसे वाखाणी. म्हणजे मी शब्दांनी ते व्यक्त करू शकत नाही की मी ज्यांना आता भेटून येतोय त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी किती लागलेपण आहे, किती आसक्ती आहे, किती आवडी आहे आणि किती वियोग आहे, असं शब्दांनी ते विश्लेषण करून सांगता येणार नाही, अशा प्रकारचं ते आहे. आणि मग दर्शनोत्कंठी चरणी अनुरक्त उद्धव जवळी पातला, सामर्थ्यांचा राशी आनंदे पूर्ण डोळा देखिला. म्हणजे त्या ठिकाणी उद्धवदेव दर्शनाने उत्कंठित असे उद्धव जवळी पातला, स्वामींजवळ आला. सामर्थ्यांच्या राशी आनंदे पूर्ण. म्हणजे सामर्थ्याचं परमेश्वर म्हणजे काय आहे, सामर्थ्याची रास आहे, म्हणजे संपूर्ण सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. राशी आनंदे पूर्ण, आनंदाच्या राशीने परमेश्वर एकदम परिपूर्ण असे. कृष्ण डोळा देखिला, असे जे कृष्ण महाराज आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं उद्धवदेवांनी. आणि मग शेवटी म्हणतात, हे नागदेवाचा दातारू आळिंगोनी सर्वेश्वरू, परमानंदे तो किंकरू. नागदेवांचा दातारू म्हणजे नागदेवांचे दातृत्व करणारे, नागदेव आचार्यांचे दातृत्व करणारे जे आहेत, म्हणजे त्यांना जे ज्ञान देणारे आहेत ते कोण आहेत, श्री चक्रधर स्वामी. ते हे आता कवी स्वतःचं शेवटचं जे काही पद आहे त्याच्यामध्ये त्यांची ती विनंती, आता कवीची स्वतःची विनंती आहे. मगासपर्यंत ती उद्धवदेवांचं जी काय आहे परिस्थिती, गोपिकांची परिस्थिती त्या काव्यामध्ये मांडली. आता या ठिकाणी ते स्वतःचं अंतकरण या ठिकाणी ठेवतात आणि म्हणतात की नागदेवाचा दातारू, नागदेवांना ज्यांनी दातृत्व केलं ज्ञानाचं, सेवेचं, योग्यतेचं, ते जर का भेटले तर आळिंगोनी सर्वेश्वरू. त्या सर्वेश्वर म्हणजे सर्वांचे ईश्वर असलेले की सर्वस्व असलेले असे ते
त्यांना मी आळिंगोनी म्हणजे त्यांना मी भेटेन. परमानंदे तो किंकरू आपण पे विसरला, म्हणजे या ठिकाणी त्यांना मी भेटेन आणि त्यांच्या भेटीमध्ये मी स्वतःला सुद्धा विसरून जाईन, हा दास त्यांचा. अशा प्रकारचं त्यांनी काव्य केलं आणि शेवटच्या पदामध्ये स्वतःचं सुद्धा दुःख त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलं आणि स्वतः ते काय करतील परमेश्वर भेटल्यानंतर हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्यालाही परमेश्वर जेव्हा भेटतील तेव्हा आपण काय करू हे आत्ताच आपण ठरवून ठेवलं पाहिजे. जर का परमेश्वर या क्षणी भेटले तर आपण काय करणार, आत्ता ठरलेलं असेल तर तेव्हा ते स्फुरणार आहे. तुम्ही आत्ताच ठरवलं नाही तर तेव्हा ते स्फुरणार सुद्धा नाही. आणि मग ये पदे गायली, ही पदं त्यांनी गायली अशी. यावरी भटोबासी म्हटले, कृष्णा ते विळी काय तू तेथची होतासी म्हणून तो खले. म्हणजे त्यांनी जे म्हटलेलं आहे, आता इथे तरी असं झालेलं आहे की आपण आपल्या शब्दांमध्ये थोडंसं विश्लेषण केलं आहे, परंतु तंतोतंत जे काही शब्द आहेत याचं विश्लेषण करण्याची गरज भटोबासांना लागली नाही. आता मी मराठीत सांगितलं, तुम्हाला विश्लेषण करायची गरज नाही. तसं ती जी भाषा आहे जुन्या काळातली, ही काव्य भाषा आहे. परत ती जी काही मांडल्या गेलेली आहे आणि स्वतः ज्यांनी काव्य केलं ते जेव्हा मांडतात तेव्हा ते बरोबर कुठे जोर द्यायचा, कुठे बरोबर ते वाक्य कसं बोलायचं आहे ते फक्त त्या कवीला माहिती असतं. ज्यांनी ते संवाद लिहिलेले आहेत त्याला माहिती आहे की संवाद बोलताना कुठे थांबायचं आहे, कुठे तिथे आवाज मोठा असला पाहिजे, कुठे लहान असला पाहिजे, कुठे पटापट बोलायचं आहे, कुठे हळू बोलायचं आहे, हे सगळं त्या व्यक्तीला माहिती असतं. तसं काळे कृष्ण भटांनी जे म्हटलं ते इतकं तंतोतंत आणि व्यवस्थितपणे ती व्यथा मांडलेली आहे. तेव्हा भटोबास त्यांनी ऐकून असं म्हणतात, अरे कृष्णया, हे जेव्हा प्रसंग घडला, उद्धवदेवांना कृष्ण महाराजांनी पाठवलं, त्याच्यानंतर ते तिथे पोहोचले आणि त्यानंतर त्या गोपिकांनी जी काही व्यथा तिथे मांडली ते उद्धवदेवांनी डोळ्यांनी पाहिली, कानाने ऐकली, श्रवण केली, अंतःकरणामध्ये ठसली. हा सगळा प्रसंग आणि ते नंतर हे सगळं घेऊन उद्धवदेव परत मथुरेला आले आणि तिथे त्यांची झालेली ती परिस्थिती, कृष्ण महाराजांना भेटल्यानंतर एकदमच उत्कंठित दर्शनासाठी झालेले उद्धवदेव, त्यांची मानसिकता, हे सगळं तुम्ही या काव्यामध्ये एवढं सगळं तंतोतंत मांडलं तर तुम्ही त्यावेळी तिथेच होतात का त्यांच्यासोबत? म्हणजे जणू काही तुम्ही त्यांच्यासोबत तिथेच होता आणि तिथला तो सगळा प्रसंग बघून तुम्ही हे काव्य तयार करून आम्हाला ते ऐकवलं, आम्हाला तुम्ही ते सांगितलं. इतकं हुबेहूब, इतकं तंतोतंत, इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी काय केलं, त्या काव्यामध्ये आपली कला नव्हे तर आपला जीव ओतलेला होता. इतकं सुंदर काव्य त्यांनी ते हे तयार केलं. 10 कडव्यांचं, इथे हे 9 कडवे दिसतात आहे, परंतु 10 कडव्यांचं ते काव्य असं त्यांनी तयार केलं आणि ते भटोबासांपुढे म्हणून दाखवलं. आचार्यसुद्धा तोखलेले आहेत, म्हणजे तोषले. आचार्यांना सुद्धा बरं वाटलं आणि खरोखर आचार्यांना जर का ते कुठेतरी नाटकी वाटलं असतं किंवा कुठेतरी ते खोटं वाटलं असतं किंवा कुठेतरी ते चुकीचं वाटलं असतं तर आचार्यांनी लगेच इथे सांगितलं असतं की अशी पदं करू नका, हे चुकीचे आहे, हे अन्यथा आहे असं म्हटलं असतं. परंतु हे अन्यथा नव्हे, हे कुठेतरी लीळा ऐकून काहीतरी भटोबासांकडनं या संदर्भातलं निरूपण ऐकून मग त्यांनी हे काव्य केलेलं आहे, उगच केलेलं नाही आहे. हे काव्य प्रसंगोचितता असते. एखादं निरूपण होतं म्हणजे आमचे पंडित बास आहेत, हे कुठेतरी निरूपण ऐकतात, वियोग लीळा ऐकतात की स्वामींनी आऊसा स्वामींपासून 6 महिने वियोग, म्हणजे तिकडे होत्या, लांब होत्या, स्वामींची भांडून त्या गेलेल्या होत्या, 6 महिने तिकडेच मळीनत्व येऊन गेलेलं होतं. हे जेव्हा निरूपण समजा त्यांनी ऐकलं, ही जेव्हा ते लीळा पंडित बासांनी ऐकली तर त्यांना सुद्धा वियोग भरत असेल. आऊसांचं ठीक होतं, 6 महिनेच फक्त स्वामींपासनं असन्निधानामध्ये होत्या, परंतु आपलं तर कायमस्वरूपी झालं ना. आत्ता देव कधी भेटतील? आऊसांना तरी 6 महिन्यानंतर परत सन्निधान मिळालं. स्वतः स्वामी पुढे आले ते जेव्हा स्वामींच्या भेटीसाठी येत होते तेव्हा. परंतु आपल्याला तर आता कधीच भेट होणार नाही.
कधी आपण स्वामींसाठी निघालो, पण स्वामी कधी येतील आपल्यासाठी 2 पावलं चालून, आपल्या समोर कधी येतील? हे सगळं वियोग दुःख पंडित बासांना ही लीळा ऐकल्यानंतर होणार. म्हणजे प्रसंग जसा येणार समोर त्यानुसार काव्य आठवणार. तसं इथे काळे कृष्ण भटांचं कुठेतरी निरूपण श्रवण झालंय भटोबासांच्याच मुखातनं म्हणा, आणि म्हणून ते यथार्थ निरूपण जे आहे, जे त्यांनी भटोबासांच्या मुखातनं ऐकलं, तेच त्यांनी काव्यरूपामध्ये आचार्यांच्या समोर आपली कुठलीही शोक्ती न टाकता त्यांनी त्या ठिकाणी ते म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून आचार्य आमचे त्याच्यातल्या कुठल्याही अचूक काव्यामधली कुठलीही चूक न काढता त्या ठिकाणी त्यांच्या त्या काव्याविषयी आणि त्यांच्या त्या एकंदरीत त्यांच्या त्या कौशल्याविषयी, त्यांच्या त्या शब्दरचनेविषयी स्वामी भटोबास काय करतात? तोखले म्हणजे तोषतात, प्रसन्न होतात की बाबा तू पूर्ण प्रसंग इथे उभा करून दिलास माझ्या डोळ्यासमोर. अशा प्रकारे हे जिवंतपणाचं लक्षण आहे की तुम्ही जे काही कार्य करता त्याच्यामध्ये तो जिवंतपणा आला पाहिजे, मरगळलेपणा नको पाहिजे. आपला दंडवत पण एकदम व्यवस्थित असला पाहिजे. आपले दंडवतसुद्धा कोरडे दंडवत असले नाही पाहिजे की पटापट 5 दंड घालून मोकळं व्हायचं. जिवंतपणा नाही आहे त्याच्यामध्ये. कुठलीही क्रिया करताना त्याच्यामध्ये जिवंतपणा नाही. पोथीत बसलेलो आपण त्याच्यात जिवंतपणा नाही. त्याच्यामध्ये आपल्याला मरगळ येते, कंटाळा येतोय, हातपाय दुखतात, पायाला मुंग्या येतात, परत घड्याळाकडे आपण बघतो सारखं सारखं. हे मरगळलेपण आहे याच्या. आपल्याला जेवताना सुद्धा जिवंतपणा नाही. विचारावं लागतं कसं झालं, मग ते सांगतात चांगलं झालं, ठीक झालं. ते चांगलं झालं पण म्हणत नाही, ठीक झालं. मरगळलेपण आहे एकदम. म्हणजे काय, वाढताना सुद्धा तसंच आहे. आपल्या बादली घेऊन समोरून निघून जायचं, एखादी हवा येऊन निघून जाते तसं. विचारा तरी, आग्रह करा. तुम्ही जर का थोडंसं बोललात की घ्या थोडंसं वगैरे, तर तो माणूस घेईल. असं मरगळले पण सगळ्याच कार्यामध्ये इथून तिथून आलेलं आहे. आपल्याकडे जिवंत पण असलं पाहिजे. आमच्या बाईसा वयस्कर होत्या पण जिवंत पण होतं. देवासाठी कुठली चादर टाकायची आहे, कुठे टाकायची, ती जागा कशी असली पाहिजे, सावली तिथे असली पाहिजे, ऊन तिथे परत आलं नाही पाहिजे. कधी कधी आत्ता सावली, थोड्याने ऊन येऊ शकतं, मग तिथे ऊनच आलं नाही पाहिजे 2 तास तरी. ते सगळं झाडून घ्यायचं. त्याच्यासाठी सगळ्यात आधी पुढे जायचं, स्वामींच्या आधी तिथे जायचं, ती जागा झाडून काढायची. सगळं स्वामींनी उपांनो काढले तर उचलून ठेवायचे. रात्री झोपताना उपांनो आपल्या उशाला ठेवायचे. सकाळी पहिले उठले की परत हे सगळ्या गोष्टी बाईचा एकदम तंतोतंत. असं कधीच नाही झालं की स्वामींचं म्हणजे स्वामींनी बाईसांना काहीतरी मागितलं, हो बाई अजून तुम्ही हे केलंच नाही, ही गोष्ट हे पूजा अवसर केलंच नाही, हे केलंच नाही, पाणी दिलंच नाही. सगळं तयार आहे तिथं. स्वामी असं नसतं झाले विहरणाला स्वामी गेले, असं नसतं झाले की गोसाव्यांच्या भाळ प्रदेशी स्वेदाचे बिंदू बिंदू येती, कपाळावर असं थेंब थेंब येतात. आणि बाईसा लगेच श्रीकरी सपूर दाटणं ओळखवित. लगेच तलम मुलायम असा एकदम पातळ कपडा जो आहे सुती, तो स्वामींच्या हातामध्ये ते द्यायचे. श्रीकरामध्ये स्वामी काय करायचे, आपल्या श्रीकरा करून ते स्वेदाचे बिंदू बिंदू काय करायचे, सपूर दाटणेनी दाटीती, म्हणजे ते पुसायचे स्वामी. म्हणजे हे सगळ्या गोष्टी स्वामी परिश्रयावरून आले की बाईसा लगेच तिकडे गरम पाणी आणि कपडा घेऊन तयारच असायची. आमचे स्वामी श्रीकर, श्रीचरण आणि श्रीकर स्वच्छ धुवायचे आणि चांगला कपडा बाईसा स्वामींना नेसायला धोतर द्यायचे. ते नेसत नेसत स्वामी भीतरी विजय करीती. सगळ्या गोष्टीत तत्पर आहे. भटोबास एकदम तत्पर आहेत. मरगळपणा कुठेच नाही आहे. आमच्या महादाईचा आहेत. स्वामींनी सांगितलं सेवा करू नका, तरी त्यांनी सेवा केली, कारण की जिवंतपणा आहे. स्वामींनी सांगितलं, आपण तर म्हटलं असं देवानीच नाही सांगितलं नको करायला, आणि देवानीच सांगितलं अन्य वार्तेपासून निद्रा सांग, त्याच्यापेक्षा झोपून घ्या. देवानीच सांगितलं झोपायचं म्हणून, झोप काढायची चांगली. म्हणजे आपण अशा पद्धतीने त्याचा उपयोग करू. परंतु तसं नव्हे. स्वामी म्हणतात धर्मवार्ता करा, मग ते आज्ञा आपण पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे परमेश्वराची आज्ञा ही आपण पाळली पाहिजे. सन्निधानातले सगळी भक्त मंडळी आहेत जे पुढे मोक्षालाच गेलेली आहेत, हे सगळ्या भक्त मंडळींनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि सेवेमध्ये एकदम तत्पर आहेत. कुठलीही सेवा द्या त्यांना,
लगेच तत्परता ती त्या ठिकाणी आहे. श्री प्रभू म्हणतात की आम्हाला आंबे पाहिजेत. आता आंब्याचा मोसम नाही, काय नाही, आजचा काळ नाही. आजच्या काळात 12 महिने आंबे मिळतात, पण त्या काळामध्ये आंब्याच्या त्या मोसममध्येच आंबे मिळणार. आता आंब्याचा मोसम नाही आणि श्री प्रभू आंबे मागतात. सगळेजण म्हणतात आता हे कुठून आणायचे, आता इथे कुठे आंबे भेटणार आहेत, आंब्याचा सीझन आता येईल तेव्हा येईल. पण भट्टोबास जिवंत आहेत, मरगळलेपणा नाहीत. ते म्हणतात की श्री प्रभू आंबे मागतात म्हणजे कुठेतरी आंबे आहेत, कुठेतरी आंबे आहेत म्हणूनच श्री प्रभू मागतायत, नाही तर ते मागितलं नसतं त्यांनी. हा आहे जिवंतपणा. लगेच शोध घेतला आणि लगेच माहिती पडलं की अमक्या अमक्या गावाला अमक्या अमक्या झाडाला आंबे आहेत, परंतु पूर्णपणे त्याला बंदोबस्त केलेला आहे, कोणी काढू शकत नाही ते. पण आचार्य गेले आणि बरोबर आपल्या कला कौशल्याचा उपयोग करून ते आंबे काढले आणि श्रीप्रभूंसाठी घेऊन आले. श्रीप्रभू म्हणतात आत्ता माझा होय म्हणे. प्रसन्न झाले परमेश्वर. म्हणजे ही भक्त मंडळी आहेत. परमेश्वर प्रसन्न का होतात? त्यांना आंबा खायला मिळाला म्हणून प्रसन्न होत नाहीत. आम्ही सांगितलं, यांना ते समजलं आणि ते त्यांनी आणलं. ही जी काही तत्परता आहे, ह्याचं काही जिवंतपणा आहे, या जिवंतपणावर परमेश्वर खुश होतात. देवाला तुमच्याकडनं काहीच नको. मला सांगा कुठली वस्तू देवानी वचनामध्ये मागितलेली आहे तर मला सांगा. वचनामध्ये सांगा. काहीच मागितलेलं नाही. फक्त म्हणतात मा हे एक जन्म द्या, पुष्प एक वहा. म्हणजे काय? तुमचं जीवनरूपी पुष्प पाहिजे, एक आयुष्य तुमचं आम्हाला पाहिजे. आणि ते पण कसं पाहिजे? मरगळल्यासारखं नाही. जन्म जीवित परमेश्वरासी द्यावे. जन्म तो जीवितपूर्वक द्या. जिवंत वाटले पाहिजे तुम्ही, असं मरगळले पण नाही पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं सेवादास्य आणि तुमची तरतरी बघून दुसऱ्याला पण वाटलं पाहिजे की मी सुद्धा करू शकतोय. तेव्हा जाऊन कुठेतरी पुढे आपण चालतो. आज मला लोक बोलतात की तुम्ही एवढं सोप्या भाषेमध्ये अन्य व्यावृत्ती सांगितली, आमची ऐकता ऐकता पाठ झाली. मी त्यांना म्हटलं की हे जेव्हा मी स्वतः पाठ केली तेव्हा माझी पाठच होत नव्हतं. कितव्या स्थानाला किती देवता, माझं वैयक्तिक मला पाठ नव्हतं होत. परंतु मी काय केलं की त्यावेळेस आमचं समजा झालं, ते नंतर हळूहळू लक्षात आलं. पण जेव्हा मी शिकवायला लागलो तर मी म्हटलं माझ्यावर जी वेळ आली ती दुसऱ्यांवर नको, दुसऱ्यांचा वेळ त्याच्यात वाया जायला नको. म्हणून मी त्याचं सोपं एक प्रक्रिया मी काय केली, तयार केली. म्हणजे महानुभाव पंथात पहिल्यांदाच ही प्रक्रिया तयार केली गेली. ती मी तयार केली, देवाने ते स्फुरवलं आणि 5 मिनिटात अन्य व्यावृत्ती पाठांतर, 5च मिनिटामध्ये. आणि परत कितींदा जरी विचारलं तरी ते येणार पटापट, अशी पाठांतर होते. म्हणजे हे काय आहे, आपल्याकडनं समोरच्याला जिवंतपणा गेला पाहिजे, मरगळले पण गेलं नाही पाहिजे. कुणाला वाटेल की समजा मी एवढं चांगलं बोलतो, परंतु एक वेळ अशी होती की मी न बोलण्यासाठी प्रसिद्ध होतो, मी बोलत नव्हतो, भाषण प्रवचन काहीच नाही. परंतु माझ्यामध्ये कुठेतरी ते होतं, आतमध्ये उपजत होतं. ते गुरुजींनी म्हणजे मामाजींनी ते ओळखलं आणि त्यांनी ती सेवा दिली. आणि जेव्हा ते मला यायला लागलं, माझ्या लक्षात हे तर मला येतं आहे, हळूहळू यायला लागलं. आता मी बोलण्यासाठी ओळखल्या जातो. आता हे जेव्हा मी सांगतो, मला कोणीतरी म्हणतं बाबा आम्हाला बोलता येत नाही, भाषण करता येत नाही, लिळा सांगता येत नाही. मी त्यांना सांगतो मी पण असाच होतो, पण मला आता येतं आहे, कारण की देवाला विनंती केली, अधिकरणाची प्रसन्नता असली की ह्या गोष्टी येतात. मग त्यांना ते बरं वाटेल, अरे हो, जर का आपण म्हटलं मला सगळं आधीच येत होतं तर तो माणूस आपल्यासमोर खचून जाईल. पण आपण जर का म्हटलं आम्ही पण असेच होतो, पण आत्ता आम्ही पण शिकून शिकून पाठ केलं, आमचे वचनं पाठ होत नव्हती पण आम्ही पण बसलो, रोज एक वचन पाठ केलं, आज आमची एवढी वचनं पाठ आहेत, तर त्या समोरच्या माणसाला पण वाटेल अरे माझी पण पाठ होत नाहीत आणि ही व्यक्ती पण माझ्यासारखीच होती, पण ह्यांनी प्रयत्न केले आणि ह्यांना आलं, तसं मी पण प्रयत्न केले तर मला सुद्धा येईल. जे तुमच्याकडनं त्याला जिवंतपणा आला पाहिजे. तुम्हाला कोणी म्हटले की माझी वचनं पाठ होत नाही, तुम्ही म्हणतात माझी पण होत नाही, झालं, त्याला वाटतं आपल्यासारखेच आहेत हे पण, म्हणजे कुणाचीच वचनं पाठ होईल, बसा गपचूप, सूत्रपाठ गुंडाळून ठेवून द्या, पाठ करायचं नाही. त्या माणसाला जेव्हा 4 लोक भेटतील की आमची वचनं पाठ झाली, तेव्हा त्याला वाटेल की या 4 लोकांची पाठ झाली, मग आमची पण झालीच पाहिजेत.
म्हणून तो काही का होईना तो घेऊन तर बसेल ते. हा जिवंतपणा आपल्याला समोरच्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. आमच्या सर्व स्वामींच्या भक्त मंडळींनी हा जिवंतपणा आम्हाला दिला. त्यांच्या लीळा का वाचतो आपण, ही स्मृतिस्थळ का वाचतोय, ह्या स्मृतिस्थळामध्ये जिवंतपणा आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यात जिवंतपणा आहे, तो स्मृतिस्थळाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आहे. आणि देवाला तोच जिवंतपणा अपेक्षित आहे. जन्म देतोय आपण, परंतु ते मरी गाय ब्रह्मन को दान तसं नाही पाहिजे. कुणीतरी ते म्हटले की बाबा माझं हे काम झालं तर माझी गाय तुम्हाला दान, त्याला वाटलं गाय भेटते दानमध्ये, म्हणजे ते काम त्यांनी केलं सगळं आणि ती गाय, बघा ही गाय म्हणे, ती गाय अशक्त एकदम, ती उठायला तयार नाही, ती आहे मरी गाय ब्रह्मन को दान, मेलेलीच गाय, म्हणजे मेल्यातच जमा असलेली गाय, काय उपयोगाची आहे का तुमच्या? तसं आपण असं मेल्यासारखं असू तर देवाच्या काय उपयोगाचं आपण, काहीच नाही. म्हणून आपल्यामध्ये तो जिवंतपणा असला पाहिजे. आमच्या या शास्त्रामध्ये असंही प्रमाण येतं की कुठेतरी ते जेव्हा तापामध्ये एकदम होते, पूर्ण ताप डोक्यामध्ये चढलेला होता, अशा वेळेला सुद्धा त्यांनी महावाक्य निर्वचन म्हटलेलं आहे. जिवंतपणा आहे, अवस्था बेशुद्ध अवस्था आहे, ताप डोक्यात चढलेला आहे, परंतु मुखातनं काय निघतंय, महावाक्य निर्वचन. हा जिवंतपणा यांच्यामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये आपण आणून तो देवाला आपल्याला समर्पित करायचं आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही जरी काही नाही दिलं तरी चालेल, ही गोष्ट मात्र तुम्हाला देवाला देता आली पाहिजे. आपला जन्म तो जीवितपूर्वक देता आला पाहिजे, बस एवढंच. तर आजच्या या स्मृतिस्थळ निरूपणाच्या 10व्या सत्रामध्ये आपण आज ह्या ठिकाणी 114 क्रमांकाची स्मृती घेतलेली आहे. काळे कृष्ण भट्ट गीत गायनी प्रशंसने. दंडवत हो